पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं एका भोंदू मांत्रिकाकडून 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आणि हा धक्कादायक प्रकार परवा रात्री पालघरमधल्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला। त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्यासाठी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी आज कासा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली। दरम्यान या प्रकरणात पालघरच्या कासा पोलिसांनी 55 वर्षांच्या भोंदू आरोपीला आधीच अटक केली आहे। या प्रकरणात कासा पोलीस स्थानकात त्याच्यावर पोक्सोसह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशा प्रकारचा तो जो मांत्रिक आहे तर तो दबाव जर का आणत असेल तर वेळप्रसंगी अशा लोकांवरती टाडाच्या मार्फत किंवा संघटित गुन्हेगारीच्या मार्फत सुद्धा केस होऊ शकते आणि म्हणून त्याला मदत करणारे जे लोक कोणी असतील दृश्य किंवा अदृश्य त्यांना मी इथे इशारा देते की सर्व प्रकारनी जाळं पोलिसांचं विणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकर न्याय मिळावा असा आमचा प्रयत्न आहे। 2014 पासून महिलांच्या बाबतीतले अत्याचार आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्याच्यात खूप मोठी वाढ ही दुर्दैवाने तिथं झालेली आहे। आणि कायदा होत असताना कायद्यामध्ये इतक्या पळवाटा आहेत की त्याच्यातून कुणीही जर पैसा खर्च करायला तयार असेल, जो कुणी गुन्हेगार असेल तर सहजपणे तो बाहेर निघू शकतो, अशी आजची परिस्थिती आहे। अहो फास्ट ट्रॅकला लोक स्लो ट्रॅक म्हणायला लागलेत आणि लोकच म्हणतात की असं जर होत चाललं तर उद्या आम्ही आंदोलन आणि संघर्ष कसा करायचा, का करायचा जर न्यायच मिळत नसेल। त्यामुळे ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात असेल तर ही अतिशय दुर्दैवी आहे। त्यामुळे शक्ती कायदा हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी स्पेशल सेशन हे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।